शासकीय आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीनं रुग्णांच्या जीवाशी खेळतात याचाच दाखला देणारे धक्कादायक प्रकरण पुण्यामधून समोर आलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एका डॉक्टरनं कुटुंब नियोजनाच्या तब्बल 97 शस्त्रक्रिया केल्याचं उघडकीस आलं आहे। घाईघाईनं शस्त्रक्रिया करण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। दौंड तालुक्यातील खोर येथील एका विवाहित महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रंजना केसकर असं मृत्यू झालेल्या 22 वर्षीय महिलेचं नाव आहे। या घटनेनं आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रंजना केसकर यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली। शस्त्रक्रियेनंतर पोटात रक्तस्राव होत राहिल्यानं केसकर यांचा मृत्यू झाला। अतिघाईमुळे ही दुर्घटना घडली अशी प्राथमिक माहिती आहे। घाईघाईमध्ये अनावश्यक नस कापली गेली तो रक्तस्राव बंद न करता ऑपरेशन बंद करण्यात आले, कारण पुढे शस्त्रक्रियेसाठी पुढच्या गावात जायचे होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय। हाके यांनी आरोग्य प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। एका दिवसात तब्बल 97 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या गेल्या। हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। अशा परिस्थितीत प्रशासनाचा सत्कार करावा की चौकशी करावी असा प्रश्न आम्हाला पडलाय, असे हाके म्हणाले। पुणे जिल्ह्यात 110 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, मात्र सर्जन मिळत नाही अशी तक्रार आहे। प्रशासनानं यातून मार्ग काढला पाहिजे। पुणे जिल्ह्यात एकही सर्जन नाही। डॉक्टर अनिल कदम गेली 2 वर्ष साताऱ्यातून येऊन होलसेल सर्जरी करतायत। वास्तविक पाहता काहीही सुविधा नसणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा सर्जरी न करता त्या ग्रामीण रुग्णालयात केल्या पाहिजेत, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे। पण सगळ्यांना टार्गेट पुरे करायचं असते, त्यामुळे आतला आवाज बाहेर येत नाही। खासगी दवाखान्यातील भरमसाठ खर्च गरिबांना झेपत नाही। सरकारी दवाखान्यावरील विश्वास टिकून ठेवायचा असेल तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे।